तर मित्रांनो बघितलात किती सुंदर सुंदर नजारे या मंदिराच्या परिसरात आहेत आणि हे सर्व सुंदर असे नजारे तुम्हाला आम्ही अगदी घरबसल्या दाखवतो। तर असेच नवीन नवीन सुंदर असे नजाऱ्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। आणि आता आपण या मंदिरापर्यंत कसं आलो ते आता बघूयात। या मंदिरापर्यंत आपण येण्यासाठी आपल्याला कशी सोय आहे ते बघूयात। कोंडेश्वर हे मंदिर बदलापूर पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर का तुमच्याकडे स्वतःचं वाहन नसेल तर तुम्हाला बदलापूरला यावं लागेल। आणि बदलापूर हे रेल्वे स्टेशन असल्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही रेल्वेचा प्रवास करून अगदी सहजपणे इथपर्यंत येऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्वेला यावं लागेल। पूर्वेला आल्यानंतर रेल्वे स्टेशन समोरच तुम्हाला अशा रिक्षांची लाईन दिसेल। या रिक्षा तुम्हाला 50 रुपये पर सीटने घेऊन जातात, पण जर का तुमच्याकडे ग्रुपने 4 सीट नसतील तर या रिक्षा तुम्हाला एकट्याला 200 रुपये चार्ज आकारतात आणि त्या मंदिरापर्यंत नेऊन सोडतात। हे झालं आपलं स्वतःचं वाहन नसेल तर कसं यायचं। आणि आता आपण जर स्वतःचं वाहन आपल्याकडे असेल तर आपण कसं यायचं ते पाहूयात। हा आहे बदलापूर पूर्वेकडील खरवई नाका। जर का तुम्ही मुंबईच्या दिशेने येत असाल तर तुम्हाला या रस्त्याचा पर्याय आहे आणि या नाक्यावर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समोरच उजवीकडे हे राजधानी स्वीट्स आणि नमकीन नावाचं दुकान दिसतंय आणि याच्या समोरच उजवीकडे जाणारा हा रस्ता कोंडेश्वर मंदिराकडे जातो। आणि जर का तुम्ही कर्जत, रायगड, पुणे या दिशेने येत असाल तर तुम्हाला या रस्त्याचा पर्याय आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही इकडे डावीकडे वळण घेतलं की समोरच्या रस्त्याने तुम्हाला कोंडेश्वर मंदिराकडे जाता येतं। या खरवई नाक्यापासून आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला जोवेली नावाचं हे गाव लागतं आणि हा रस्ता सरळ जोवेली या गावात जातो। पण इथे आल्यानंतर आपण सरळ न जाता इकडे उजवीकडे वळण घ्यायचं आहे आणि हा रस्ता पुढे कंटिन्यू करायचा आहे। मित्रांनो आता आपण या मागच्या रस्त्याने जोवेली गावातून इथपर्यंत आलो आणि इथे आल्यानंतर ना आपल्याला एक सुंदर असा एक पूल पाहायला मिळतो इथे। आणि इकडनं मागणं बघाल तर मागे जो डोंगर आहे त्या डोंगरातून येणार जे सर्व काही धबधब्यांचं पाणी या ओढ्याला येऊन मिळतं आणि हा ओढा पुढे इकडे या बाजूला पुढे वाहत जातो आणि इथे एक भारी एक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। खूप छान असा व्ह्यू आहे। इथे आल्यानंतर सुद्धा तुम्ही 2 मिनिटं का होईना पण थांबणारच। आणि इकडे जर मागे बघितलं तर एक छोटस धरण आहे, या धरणावर सुद्धा आपण जाऊन तिथे आंघोळ वगैरे करू शकतो। तर आता आपण पुढे जात आहोत, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। त्या मागच्या पुलावरून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला हे दहिवली हे गाव लागतं। तर इथे आल्यानंतर आपण इकडे न जाता इकडे हा जो रस्ता उजवीकडे जातो या रस्त्यानेच पुढे सरळ जायचं आहे। दहिवली गावातून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे हा एक चौक लागतो आणि या चौकातून जर आपण इकडे या रस्त्याने पुढे गेलात तर धनगर धबधब्याकडे जातो आणि जर या रस्त्याने इकडनं आपण गेलो तर हा रस्ता इकडे कोंडेश्वर मंदिराकडे जातो। आणि आता आपल्याला याच रस्त्याने पुढे कोंडेश्वर मंदिराकडे जायचं आहे। या रस्त्याने थोडंसं पुढे आलं की वराडे हे गाव लागतं आणि या वराडे गावातून थोडंसं पुढे गेलं की लगेचच आपल्याला भोज नावाचं गाव लागतं। या भोज गावापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला रस्त्याला लागूनच डावीकडे हे सुंदर असं धरण पाहायला मिळतं
धरण परिसरात आल्यानंतर श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान उजवीकडे आहे आणि खोल पाण्यात उतरू नये असा संदेश लिहिलेला आपल्याला बोर्ड पाहायला मिळतो. मित्रांनो, हे आहे भोज धरण आणि आता इथूनच आपल्याला जवळच आपल्याला कोंडेश्वर हे मंदिर पाहायला मिळणार आहे. तर या भोज धरणावर बघा, तुम्ही बघू शकता आता पाऊस खूप पडून गेल्यामुळे खूप छानपैकी असं धरण भरलेलं आहे आणि खूप छान असा नजारा आहे. इकडे मागे सुद्धा तुम्ही बघू शकता, मागे या डोंगर रांगा आहेत आणि या डोंगर रांगेतूनच हे सर्व पाणी आपल्याला या धरणाला आलेलं दिसतं. धरण खूप छान आहे, पण इथे येण्यासाठी आपल्याला बंदी आहे. पूर्वी येथे काही लोक येऊन एन्जॉय करायची, पण आता येथे बंदी घातलेली आहे. तर तुम्ही या पाण्यात उतरू शकत नाही. इथून फक्त हा नजारा फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता, पण या पुढे तुम्हाला जाता येणार नाही. मला तिथे पोलीस काकांनी अडवलं, पण त्यांना मी विनंती केली की मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो, तर मला थोडंसं हे धरण फक्त माझ्या व्हिडिओमध्ये दाखवू द्या. तर त्यांनी मला 5 मिनिटाची परमिशन दिली. त्या परमिशनमध्ये आता मी तुम्हाला 5 मिनिटात जे जे काही धरणाचे काही दृश्य आहेत ते इथे दाखवतो, ते तुम्ही पहा. मित्रांनो, हे बघा, हे भोज धरण आहे आणि या धरणाच्याच बाजूला आपल्याला इथे एक स्टॉल लावलेला दिसतो. आपल्याला इथे काही मक्याची कणसं विक्रीसाठी आहेत आणि हे दुकान या दादांचं आहे. दादा, काय नाव आपलं? मनोज. कधीपासून दुकान चालवत आहे? 15 दिवस झाले. कसा आहे धंदा वगैरे? चांगला आहे ना? काय काय तुमच्याकडे? ही मॅगी तुम्ही इथे बनवून देता का? आणि दुसरा चहा वगैरे असतो? हा 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 हा. तर बघा मित्रांनो, इथे आल्यानंतर या दादांकडून आपल्याला काय घेता आलं तर बघा, तेवढीच त्यांना मदत होईल. धरणापासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटस गाव दिसतंय आणि या गावापासून थोडस पुढे गेलं की आपल्याला कोंडेश्वर मंदिर पाहायला मिळतं. आणि आपण जर काही इथून उजवीकडे वळालो तर इकडे आपल्याला या डोंगर रांगेचं आणि बाजूला असणाऱ्या टेकड्यांचं सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. तर आता आपण तिकडे जाऊन तो नजारा पाहणार आहोत. या माझ्या मागे. हा व्ह्यू इतका जबरदस्त आहे की इथे आल्यानंतर जणू काही आपल्याला काश्मीरमध्ये आल्यासारखा फील होतोय. तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे बघा. हा बघा, इकडे मागे ही डोंगर रांग आहे आणि या डोंगर रांगेत सुद्धा भरपूर असे धबधबे आहेत. पण आपल्याला तिथं पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास अंतर चालून जावं लागतं. ज्यांना शक्य आहे ते तिथपर्यंत जातात आणि त्या धबधब्यांचा आनंद घेतात. चला आता आपण मंदिराच्या पुढच्या रस्त्याला लागूया आणि मंदिराचं दृश्य पाहूया.
या गावातून आपण थोडस खाली आल्यानंतर आपल्याला इकडे असा हा एक नजारा पाहायला मिळतो आणि हे जे पाणी तुम्ही पाहताय हे तेच पाणी त्या पुढे जाऊन त्या धरणाला मिळते, ज्याचं नाव भोज धरण आहे. आणि जर तुम्ही समोर पाहिलात तर हा समोर जो डोंगर दिसतोय आणि समोर जे आपल्याला एक छोटासा पूल दिसतोय त्याच्याच बाजूला आपलं ते कोंडेश्वर मंदिर आहे. आता आपण तिथे जाऊन ते मंदिर पाहणार आहोत. ऑलमोस्ट आता आपण इथे मंदिराच्या आवारात पोहोचलेलोच आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता मागे आपल्याला इथे आपल्या स्वतःच्या ज्या व्हेकल आहेत त्या इथे पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्याला. आणि मग इथून पुढे जर आपण इकडे मागे बघितलं तर हा रस्ता इकडे मंदिराकडे जातो. तर आता आपण पुढे जात आहोत. थोडंसं आपण पुढे आलो की आपल्याला इथे अशी ही दुकानं पाहायला मिळतात आणि या दुकानांमध्ये आपल्याला पूजेला लागणारे देवाला जे आपण काही हार वगैरे नारळ वगैरे घेतो ते सर्व काही इथे मिळते. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचं हे दुकान आहे आणि हे दुकान या दादांचं आहे. तर आपल्याला हे दादा आपल्याला त्याबद्दल काही माहिती देतील. दादा, हे दुकान कधीपासून चालवताय तुम्ही? जुन्यापासून चालू. जुने तर किती वर्ष झाली? भरपूर वर्ष झाली. भरपूर वर्ष झाली ना. हा, मग आता कसं आहे? बरं आहे. बरं आहे ना. हा धंदा तुमचा 12 महिने असतो नाही, पावसाळ्यातच? या महिन्यात जरा जास्त चालत असेल. आणि जरा तुमचे भाव सांगा ना, तुमच्याकडे काय काय आहे? नारळ आहेत, नारळाचा भाव कसा आहे? नारळाचा भाव आहे 35 रुपये एक नारळ. 35 रुपये. आणि आपला धोत्र्याचं फळ आहे 10 रुपये एक. हे शंकराला व्हायला बरोबर ना. शंकराला म्हणजे आवडीचं फळ आहे शंकराचं, बरोबर ना. बेलाचं फळ आहे. हा, बेलाचं फळ पण शंकराला लागतं. हा, आवडते ते. आणि त्यानंतर इथे हे ताट दिलेलं आहे. या ताटामध्ये सर्व काही आहे. मला वाटतं याच्यामध्ये नारळ आहे, बेलाचा पान आहे, हा, नारळ, हळद कुंकू, हा, आणि सर्व काही फुलं आहेत. फुलं. हे सर्व ताट किती रुपयाला मिळतं? सर्व ताट भेटतो 60 रुपये. 60 रुपये. आणि इथून पुढे पण काही दुकान आहेत, तिकडे पण तो मिळतो. पण सेम रेट आहे. सेम रेट आहे ना. हा, तर बघा मित्रांनो, इथे सर्व काही आपल्याला पूजेला लागणारे जे साहित्य सर्व इथूनच आपण खरेदी करून मग आपल्याला पुढे जायचंय. तर इकडे बघितलं तुम्ही तर भरपूर अशी दुकानं आहेत. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही खरेदी करू शकता. आणि सर्वांकडे रेट हा सेमच आहे. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही खरेदी करू शकता. त्या दुकानांपासून थोडस पुढे आलंय की उजवीकडे आपल्याला असा छोटासा एक धबधबा पाहायला मिळतो आणि धबधबा अतिशय छान आहे. इथे सुद्धा आपण जाऊन थोडीशी एन्जॉयमेंट करू शकतो. इथे आल्यानंतर आपल्याला इथे हा एक सभा मंडप लागतो. हा सभा मंडप या ठिकाणी आपल्याला विश्रांती घेता येते. त्यानंतर इथे काही लोक दान धर्म करतात. तर आपल्याला इथे काय नाश्ता फराळाचं काही वस्तू मिळतात, त्या सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. ऑलमोस्ट आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलोय. आता आम्ही दर्शन करून घेतो आणि दर्शन केल्यानंतर मग तुम्हाला आमच्या मागच्या बाजूला हा जो नजारा आहे, इकडे सुंदर असा नजारा तो दाखवणार आहे. तो तुम्ही पहा. हा आहे मंदिराच्या आतला परिसर आणि इकडे जर तुम्ही बघितलात तर आपल्याला भक्तांची अशी दर्शनासाठी लागलेली रांग दिसत आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला महादेवाच्या नंदीचं दर्शन होतं.
कोंडेश्वर या मंदिरातील हे शिवलिंग आपल्याला एका भुयारात पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे हे शिवलिंग त्या भुयाराच्या दगडापासूनच कोरलेलं आहे असे येथे आपल्याला दिसून येतं. मंदिराच्या आतील शिवलिंगाचं आपलं दर्शन पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला काही इतर देवी देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने गणपती बाप्पा, साईबाबा, विठ्ठल रुक्मिणी, श्रीकृष्ण, हनुमंतराया, गुरुदेव दत्त, संतोषी माता, काळभैरव व सर्वात शेवटी दगडामध्ये कोरलेली हुबेहूब बल्लाळेश्वराची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या आतल्या खिडकीतून दिसणारा, मंदिराच्या दक्षिणेला असणारा हा सुंदर असा धबधबा आपल्या मनाला आकर्षित करून घेतो. मंदिरात तुम्ही इतर दिवशी आलात तर तुम्हाला गर्दी दिसणार नाही, पण या उलट जर का तुम्ही सोमवार किंवा श्रावण महिन्यात आलात तर तुम्हाला इथे हे जे बॅरिकेड लावलेले आहेत या ठिकाणाहून त्या शिवलिंगापर्यंत भक्तांची लांब अशी रांग पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आम्ही मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर मग इकडे मंदिराच्या वरच्या बाजूस म्हणजे एकदम मंदिराची टॉपची बाजू आहे आणि इकडे जर बघितलं तर खाली इकडे तो धरणाकडे जाणारे ते पाणी दिसतंय आणि बाजूला तिकडे काय जी आपण पार्किंग पाहिली, ज्या काही गाड्या उभ्या आहेत त्या दिसत आहेत की नाही मला माहीत नाही या व्हिडिओमध्ये, पण मागे तिकडे मागे ती पार्किंग आहे आणि आता आपण इकडे आलोय आणि जर इकडे बघितलं तर इकडे माझ्या मागे ते मंदिर आहे. आता आपण तिथे जाऊन बघणार आहोत ते मंदिर वरून कसं दिसतंय ते. तर मित्रांनो बघा, इकडे माझ्या मागे मंदिर आहे आणि त्यानंतर जर इकडे बघितलं तर इकडे आपण ते छोटंसं मंदिर खालून बघितलं ते इकडे दिसत आहे आणि इकडे जर बघितलं तर इकडे असा धबधबा आपल्याला दिसत आहे. खूप छान असं इथला व्ह्यू आहे.
तर मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या परिसरात भरपूर काही फिरलो आणि मंदिरात छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण अजून बरेच काही या ठिकाणचे नजारे शूट केले आणि आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. इकडे जर तुम्ही मागे बघितलं तर हे पाणी त्या धबधब्याच्या इथून येतं, म्हणजे जो मंदिराच्या बाजूला लागून जो धबधबा येतो त्या धबधब्याचं पाणी इकडे येतं. आणि इकडे जर आपण मागे बघितलं तर हेच पाणी ते आपण सुरुवातीला जे भोज धरण पाहिलं त्या भोज धरणाला जाऊन मिळतं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगदी सहजरित्या पाहता येतील. तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.